नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी बसून तुमचं पॅन कार्ड स्वतः कशा पद्धतीने काढू शकता, तेही एका तासाच्या आत तुम्हाला ई पॅन कार्ड तुमच्या ईमेल ॲड्रेसवर येऊन जाईल। तुम्हाला जरी अर्जंट कुठेतरी पॅन कार्ड लागत असेल आणि तुम्ही कुठेही सेतू सुविधा केंद्रात न जाता तुमचा आधार कार्ड जरी अपडेट असेल, त्याला मोबाईल नंबर लिंक असेल, तर तुम्ही स्वतःचं पॅन कार्ड स्वतः बनवू शकता, तेही घरी बसून। कशा पद्धतीने तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, तुम्ही आपले व्हिडिओ बघता परंतु चॅनल सबस्क्राइब करत नाही, तुम्ही चॅनल सबस्क्राइब करा तर मलाही मोटिवेशन मिळतं व्हिडिओ बनवण्यासाठी। चला तर बघूया की तुम्ही एका तासाच्या आत कशा पद्धतीने पॅन कार्ड अप्लाय करू शकतात आणि ते एका तासाच्या आत तुमच्या ऑफिशियल ईमेल आयडीवर येईल। प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या क्रोम ब्राउझरला जायचं आहे। हे बघा, मी आता माझ्या मोबाईलची स्क्रीन तुमच्यासोबत शेअर करतोय। इथं मी तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करतोय। क्रोम ब्राउझरवर गेल्यानंतर मी आता इथं गुगल क्रोमचे नवीन टॅब घेईल आणि तिथं NSDL पॅन असं सर्च करेल। NSDL पॅन असं सर्च केल्यानंतर वरतीच मला सर्च बारमध्ये NSDL पॅन असं दिसेल। माझा आता डेस्कटॉप मोड आहे, डेस्कटॉप मोडचा मी नॉर्मल मोड केला आहे। आता त्यावर मी क्लिक केल्यानंतर NSDL पॅनवर इथं तुम्हाला अप्लाय ऑनलाईन त्याचं 3 ऑप्शन येतील। एक न्यू पॅन कार्ड, करेक्शनचं आणि चेंज डाटा याचं येईल। तुम्हाला तिथं ॲप्लिकेशन टाईपमध्ये इंडिव्हिज्युअल सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचं जे नेम असेल ते तुम्ही जरी फिमेल असेल तर SMT लावा आणि जरी मेल असाल तर श्रीमती लावू शकता। त्यानंतर तुम्हाला सरनेम टाकायचं आहे। फर्स्ट नेममध्ये तुमचं फर्स्ट नेम टाकायचं आहे, त्यानंतर तुमचं मिडल नेम टाकायचं आहे। मित्रांनो, हे नाव तुम्ही तुमच्या आधारच्या अकॉर्डिंग टाकायचं आहे। आधार कार्ड पहिले तुमच्या बाजूला घ्यायचं आहे, जवळ घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही आधार कार्ड जशा पद्धतीने तुमचं नाव असेल, स्पेलिंग न मिस्टेक करता तुम्ही ॲज इट इज हे नाव टाका, नाहीतर तुमचं पॅन कार्ड हे रिजेक्ट होईल। म्हणून की कोणतीही स्पेलिंग मिसमॅच करू नका। त्यानंतर तुम्हाला बघा खाली तुमची डेट ऑफ बर्थ येईल, जी आधार कार्डवर आहे तीच तुम्हाला इथं टाकायची। त्यानंतर खाली तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर इथं ईमेल आय डी बी टाकायची तुम्हाला। याच ईमेल आय डीवर तुम्हाला ई पॅन कार्ड हे ऑफिशियल मेलवर येणार आहे, म्हणून तुम्हाला जी चालू ईमेल आय डी असेल तुमची तीच तुम्हाला टाकायची आहे। आता खाली बघा, मी माझा मोबाईल नंबर टाकतोय। त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्यानंतर आता सिलेक्ट आय एम नोट रोबोट या कॅप्चर बटनवर क्लिक करून माझा आता टोकन नंबर जनरेट झालेला आहे। कंटिन्यू विथ पॅन ॲप्लिकेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा इथं तुम्हाला 4-5 स्टेप आहेत, त्या तुम्हाला पटकन फिल करायचे आहे। त्यानंतर तुम्हाला आता आधार कार्डचे लास्ट 4 डिजिट टाकायचे आहेत। मी आता लास्ट 4 डिजिट आधार कार्डचे टाकतोय। त्यानंतर तुम्हाला खाली सिलेक्ट करायचं आहे की जी फीज आहे ती ॲप्लिकेबल करायची, कारण तरच तुमच्या कुरिअरने किंवा पोस्टने तुम्हाला पॅन कार्ड येईल। तुम्ही नो केलं फक्त तुम्हाला ई पॅन कार्डच येईल। त्यानंतर इथं मला जे जेंडर ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर इथं तुम्ही फादर किंवा मदर नेम तुमच्या कार्डवर तुम्हाला जी तुम्हाला मदर नेम किंवा फादर नेम पाहिजे ते तुम्ही इथं टाकू शकतात। मी इथं फादर नेम टाकतोय। फादर नेम तुम्ही शॉर्टेज बी टाकलं म्हणजे सरनेम आणि फर्स्ट नेम तेही चालतं, आणि तुम्ही पूर्ण नेम टाकलं तरी चालेल। लगेच नेक्स्ट बटनावर क्लिक करून इथं नो इन्कम ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे। काही जण इन्कमचे ऑप्शन सिलेक्ट करतात, त्यासाठी तुम्हाला RX टॅक्सची फाईल असते ती रिटर्न फाईल तुम्हाला भरावी लागते। त्यानंतर खाली येण्यानंतर ISD कोडमध्ये इंडिया सिलेक्ट करायचं आहे। हे बघा, मी आता इंडिया सिलेक्ट करतोय। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून इथं माझा AO कोड मला सर्च करायचा आहे। कोणालाच माहीत नसतो हे कोड, स्टेटने किंवा डिस्ट्रिक्टने तुम्ही सर्च करू शकतात। बघा आता इथं मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो, माझं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करतो। डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर मी आता फेच या ऑप्शनवर क्लिक करेल आणि इथं माझा आता AO कोड जनरेट होऊन जाईल। आता AO कोड माझा जनरेट झालेला आहे, यावर क्लिक करून मी नेक्स्ट या बटनावर क्लिक करेल। त्यानंतर बघा आता इथं खाली हिमसेल्फ म्हणजे स्वतः मी अप्लाय करतोय असं टाकायचं आहे। त्यानंतर खाली बघा प्लेस, तुम्ही ज्या ठिकाणाहून अप्लाय करताय त्या ठिकाणाचं नाव सांगायचे किंवा तुमच्या गावाचं शहराचं नाव टाकायचं आहे। त्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे। आता इथं तुम्हाला आधार कार्डचे फर्स्ट 8 डिजिट तुम्हाला टाकायचे आहेत। तुम्ही पहिल्या या स्टेपमध्ये 4 डिजिट लास्ट टाकले होतं, आता 8 डिजिट फर्स्ट टाकायचे आहेत। इथं 8 डिजिट टाकल्यानंतर तुम्हाला सगळी माहिती जी ती नवीन क्रॉस चेक करून घ्या अकॉर्डिंग टू आधार कार्ड। आधार कार्डच्या अकॉर्डिंग तुम्ही सगळी माहिती चेक करून घ्यायची आहे। त्यानंतर जे काही डिटेल्स असेल ती जरी तुम्हाला चुकीची वाटली तर एडिट ऑप्शन आहे तुमच्याकडे। एडिट ऑप्शन
आहे तुमच्याकडे, जरी तुमची माहिती बरोबर असेल नंतर तुम्ही प्रोसीड या बटनावर क्लिक करून पेमेंट करा तुमच्या UPI ॲपने किंवा तुमच्याकडे डेबिट कार्ड असेल डेबिट कार्डने 106 रुपयाचं चलन तुम्हाला लागेल। त्यानंतर तुम्हाला जे पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिक तुम्हाला OTPच्या पेजवर तुम्ही याल बघा, असं OTPचं पेज येईल। OTPचं पेज आल्यानंतर तुम्हाला ज्या आधार कार्ड मोबाईल नंबर तुमचा लिंक आहे त्या नंबरवर OTP गेला असेल, आधार कार्डचा OTP तुम्हाला इथं टाकायचा आहे। आधार कार्डचा OTP टाकल्यानंतर तुम्हाला परत अजून एक OTP जाईल, त्यात तुमचा आधार कार्ड नंबर ॲज इट इज टाकावा लागेल। नंतर ती KYC होऊन OTP पुन्हा एक OTP तुम्हाला टाकावा लागेल। OTP टाकल्यानंतर सक्सेसफुली तुमच्यासमोर एक डिजिटल फॉर्म डाउनलोड होईल आणि सक्सेसफुली तुम्ही आता पॅन कार्डसाठी ॲप्लिकेशन हे सबमिट केलेलं आहे। साधारण 1 तासात तुमचं पॅन कार्ड हे जनरेट होईल आणि तुमच्या ऑफिशियल ईमेलवर येईल आणि 2-3 दिवसात पोस्टच्या किंवा कुरिअरच्या मार्फत पॅन कार्ड तुमच्या घरापर्यंत पोहोचेल। तर अशा प्रकारे तुम्ही घरी बसूनच तुमचं पॅन कार्ड काढू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, प्रत्येक मित्रापर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच नॉलेजसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या।